डेलिशियस फूड या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हाला बटाटा वड्याची रेसिपी दाखवणार आहे। पण या बटाटा वड्याची खासियत अशी आहे की मी फोडणी न घालता हा बटाटा वडा तयार केला आहे। तर तुम्ही कृती पाहून घ्या। प्रथम आपण साहित्य पाहू। 5 मध्यम आकाराचे बटाटे, 1 वाटी डाळीचे पीठ, 2 चमचे तांदूळाची पिठी, चिमूटभर हळद, चवीपुरतं मीठ, 7-8 लसूण पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा, 4 हिरव्या मिरच्या, 5-6 कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेली कोथिंबीर। प्रथम बटाटे कुकरला लावून घेऊ। त्यात 1 ग्लास पाणी घालून घेऊ। पाणी जास्त घातले तर बटाटे पाणी शोषून घेतात व वड्याचं सारण चिकट होतं, म्हणून पाणी कमीच घाला। आता बटाटे उकडेपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊ। एका बाउलमध्ये 1 वाटी चणा डाळीचे पीठ, त्यात हळद घालू, पाव वाटी तांदूळाचे पीठ। तांदूळाच्या पिठामुळे वड्याचं सारण चांगलं बांधलं जातं। 2 चमचे मीठ घालून थोडे पाणी घालू। एका चमच्याने गाठी मोडेपर्यंत ढवळत राहू। एकजीव करून घेऊ। आता बटाटे उकडून गार झालेले आहेत। आपण त्याचे सारण तयार करू। एका बाउलमध्ये सर्व बटाटे जाडसर कुस्करून त्यात आलं, मिरची, लसूण हे जाडसर वाटून घेऊ। त्या सारणात घालू। मीठ घालू व मिश्रण चांगले मिक्स करून घेऊ। त्यात थोडा लिंबाचा रसही घालू। लिंबाचा रस ऑप्शनल आहे, तुम्ही हवा असला तर घाला। व भरपूर कोथिंबीर घालू। मी कोथिंबीरीतच 5-6 कढीपत्त्याची पानंही टाकलेली आहेत। मिक्स करून घेऊ। एका कढईत तेल तापवून बटाट्याचे चपटे, तुम्हाला जेवढ्या आकाराचे गोळे हवे असतील तेवढे करून घ्या। हे पहा, आता तेल बऱ्यापैकी तापलंय। ते गोळे आपण पिठात बुडवून चमच्याच्या साहाय्याने तेलात सोडू। तेलात साधारण सोनेरी रंग आल्यावर परतून घेऊ व दुसरी बाजू व्यवस्थित तळून घेऊ। आता हे वडे चांगले तळून झालेत। एका ताटलीत काढून घेऊन दुसरी बॅच मी तळून घेतली। आता आपण वड्यासाठी लागणारी चटणी पाहू। बटाटे वड्यासाठी जे पीठ घेतले होते आपण, ते उरलेले पीठ तेलात तळून घेऊ। छोटे छोटे पिठाचे गोळे करून ते तेलात सोडू। व तळले गेल्यावर मिक्सर जारमध्ये घालू। त्यात 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ, 2 लसूण पाकळ्या घालून चटणी करून घेऊ। ही चटणी वड्याबरोबर खूपच चविष्ट लागते। तुम्हाला हिरव्या कोथिंबीरीची चटणी हवी तर ती घेऊ शकता, गोड चटणी हवी तर ती घेऊ शकता।
अशा प्रकारे फोडणीशिवाय आपले वडे तयार आहेत. फोडणीशिवाय करण्याचं हे कारण आहे की बटाटा वडा हा तेलकट असतो. फोडणी घालून तो जास्त तेलकट होतो. तुम्हाला जर कमी तेलकट वडा खायचा असेल तर नक्की या प्रकारचा बटाटा वडा करून पहा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.